आषाढ महिना स्पेशल आज आपण पारंपरिक अशा गोड कापण्यांची रेसिपी करणार आहोत। आता पावसाळ्याची रिमझिम चालू असताना गरमागरम चहा सोबत अशा खुसखुशीत कापण्या खाण्याची मज्जाच काही वेगळी असते ना। हा पदार्थ करायला अतिशय सोपा आहे। एकदा जर तुम्ही बनवून ठेवलात ना तर 15 ते 20 दिवस हवाबंद डब्यामध्ये छान टिकून राहतो आणि घरामध्ये लहान मोठे सगळे आवडीने खातील इतक्या छान खुसखुशीत अशा ह्या कापण्या बनवून तयार होतात। रेसिपी अगदी साधी सोपी आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। कपाने किंवा वाटीने मोजून 1.25 कप एवढा गूळ घ्यायचा आहे। घरातील कोणतीही एक वाटी फिक्स करून घेतले तरी चालेल आणि त्याच वाटीने पाऊण कप आपल्याला पाणी घालायचं आहे। इथं मी साधंच पाणी वापरलेलं आहे, पण जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही तर थोडंसं कोमट पाण्याचा सुद्धा वापर करू शकता आणि हा गूळ पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे। कापण्यांना छान खुसखुशीतपणा यावा यासाठी पोह्याच्या चमच्याने 4 चमचे एवढं साजूक तूप घ्यायचं आहे। हे तूप आपल्याला फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे। आता पीठ मळायला घेऊया। ज्या कपाने आपण आता इतर साहित्य मोजून घेतलं ना तो 1 कप आपण फिक्स केलाय, त्याच्यावरच आपल्याला 2 कप एवढं गव्हाचं पीठ घ्यायचंय आणि अर्धा कप आपण इथं चण्याचं पीठ घेतलंय। गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घालायचंय, म्हणजे कापण्यांना टेस्ट खूप छान येते। 1 चमचा बडीशेपची पावडर घालायची आहे। 4-5 वेलची मी साखरेमध्ये अशा ह्या पद्धतीने वाटून घेतल्यात। अर्धा चमचा सुंठ पावडर घालायची आणि पिठं सगळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। वितळवून घेतलेलं तुपाचं जे पूर्ण आहे त्यात आपण या पिठामध्ये घालूया आणि पिठाला हे तूप चांगलं सोळून घ्यायचंय। सुरुवातीला आपण 2 कपच गव्हाचं पीठ घेतलंय, पण आपण जे गूळ आणि पाण्याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे त्यामध्ये बसेल एवढं गव्हाचं पीठ घालायचंय। मिश्रण खूप जास्त पातळ होऊ नये त्यासाठी सुरुवातीला मी फक्त एवढंच पीठ घेतलंय। आता आपण थोडं थोडं गुळाचं मिश्रण यामध्ये घालूया आणि पीठ मळून घेऊया। प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या प्रकारचा गहू वापरला जातो, त्यामुळे काही गव्हाच्या पिठाला थोडंसं पाणी जास्त लागतं आणि काही पिठाला थोडंसं प्रमाण कमी अधिक लागू शकतं। त्यासाठी आपण या पद्धतीने करतो। आपलं गुळाचं मिश्रण आणखीन अर्धा कप शिल्लक आहे, त्यासाठी इथे मी 1 कप एवढं गव्हाचं पीठ घेतलंय आणि यामध्ये पुन्हा थोडं थोडं पाणी घालूया आणि पीठ मळून घेऊया। 1-2 चमचे पाणी शिल्लक राहिलं ना तर काही हरकत नाही। आता हे पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा याचा गोळा मळून घ्यायचा आहे। आपण शंकरपाळीसाठी ज्या पद्धतीने पीठ मळून घेतो ना अगदी तसंच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। मळून घेतलेलं पीठ जर खूप जास्त पातळ झालं तर कापण्या खूप जास्त कडक होतात, त्यामुळे मळताना छान घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। इथं बघा आपला घट्ट असा गोळा मळून झालाय, खूप जास्त पातळही नाहीये आणि खूप जास्त घट्टही नाहीये। या पद्धतीने पीठ मळून घ्यायचंय। आता 10 मिनिटासाठी आपण याला साईडला ठेवून देऊया। 10 मिनिटं पीठ मुरल्यानंतर पुन्हा एकदा याला थोडंसं मळून घ्यायचंय, कारण आपण पीठ थोडंसं घट्टसर मळून घेतलंय त्यामुळे आपल्याला लाटायला आलं पाहिजे। यासाठी थोडंसं पीठ मळून घ्यायचंय, म्हणजे थोडंसं मऊसूत पीठ तयार होतं। आता याचे 30 समान भाग तयार करून घ्यायचंय। पीठ कडक असल्यामुळे काय होतं, थोड्याशा चिरा सुद्धा पडत असतील तरी काही हरकत नाही। बाकीचे जे 2 गोळे आहेत ते आपण आता झाकून ठेवूया आणि 1 गोळा आपण इथे लाटायला घेऊया। लाटताना याला ना कोरड्या पिठाचा वापर अजिबात करायचा नाहीये। थोडीशी पोळी लाटून घेतली की यावरती खसखस लावून घ्यायची आणि खसखस छान दाबून बसावी यासाठी वरून थोडंसं लाटून घ्यायचं। पोळी करताना खूप जास्त पातळ पोळी लाटली तर आपल्या कापण्या आहेत त्या खूप जास्त कडक होतात, त्यामुळे चपातीपेक्षा थोडीशी जाडसर आपण इथं पोळी लाटून घेतली आहे। आता आपण इथे कापण्या करतोय त्यामुळे याला कापण्यांचाच आकार द्यायचा आहे। जर तुम्ही याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट केलं तर त्या शंकरपाळ्या झाल्या। याच पद्धतीनं बाकीच्या कापण्या सुद्धा आपल्याला करून घ्यायच्या आहेत। इथे मी तुम्हाला कापण्यांची साईज दाखवते आणि किती जाड आपण कापणी केली ते सुद्धा दाखवते। कापण्यांसाठीचं पिठाचं आणि पाण्याचं योग्य प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। सगळ्या कापण्या तयार करून घेतल्या। आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि कापण्या तळून घ्यायच्यात। कापण्या तळून घेण्यासाठी तेलाचं टेम्परेचर खूप जास्त कडकडीत नसावं। मीडियम गॅसवरती थोडंसं हलकंसं गरम तेल आपण इथे वापरणार आहोत। कडकडीत गरम तेलामध्ये कापण्या टाकल्या की त्या पटकन काळ्या होतात आणि आतपर्यंत व्यवस्थित शिजल्या जात नाहीत। वरून त्याला काळा कलर येतो पण आतमधल्या कापण्या ह्या कच्च्या राहतात, त्यामुळे मीडियम फ्लेमवरती आणि अगदी हलकंसं गरम तेलामध्ये कापण्या सोडायच्या आणि 2-3 वेळा पलटी करून ह्याला कापण्यांना तळून घ्यायचंय, म्हणजे कापण्या आतपर्यंत छान तळल्या जातात, त्याला छान लेयर्स येतात आणि भरपूर दिवस ह्या कापण्या छान खुसखुशीत राहतात, अजिबात कडक होत नाही। अजूनही तुम्ही जर कापण्या केल्या नसतील तर या आषाढामध्ये या पद्धतीने किंवा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा या कापण्या तुम्ही एकदा नक्की करून पहा। अगदी हेल्दी रेसिपी आहे। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनःपूर्वक आभार। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।